नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप सुंदर अशी स्लीव डिझाइन घेऊन आली आहे तुमच्यासाठी। तर तुम्ही सगळ्यांनी मी ज्यावेळेस ह्या ब्लाउजांचा व्हिडिओ टाकला ना त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं होतं की ह्या ब्लाउजची डिझाइन दाखवा, जांभळ्या कलरच्या ब्लाउजची डिझाइन दाखवा। तर तीच आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी। तर इथं स्लीवची डिझाइन दाखवणार आहे, बॅकची डिझाइन जी आहे तर ती उद्या शेअर करणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कोणी व्हिडिओ मिस करू नका, तुम्हाला दोन्ही पण डिझाइन पाहायला भेटणार आहेत। सर्वप्रथम इथं स्लीवचं जे मेजरमेंट आहे त्यानुसार तुम्हाला इथं चेन स्टिच देऊन घ्यायची आहे। स्लीवचं मेजरमेंट हे प्रत्येकाच्या मापानुसार कमी जास्त होऊ शकतं। तर दोन चेन स्टिच जे आहेत तर त्या जरी थ्रेडने देऊन घेतल्या, त्यानंतर एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली आणि त्यानंतर मग हे 3 नंबरचे मणी आहेत जे की मी इथं पूर्ण लाईन आता देऊन घेणार आहे। हे 3 नंबरचे मणी टाकताना देखील तुम्हाला एक एक मणी टाकायचं आहे, जास्त काही करून दोन दोन टाकू नका, जेणेकरून ते वर्क लूज पडतं। त्यामुळे फक्त एक एक मणी टाका। त्यानंतर मी इथं परत एक शुगर बीटची लाईन देते। शुगर बीटची लाईन टाकताना फक्त दोन दोन मणी टाकते आणि खाली थ्रेड मणी टाकण्यासाठी तंगूस थ्रेड यूज केलेले आहे। खूप जणी क्वेश्चन्स करतात की थ्रेड कोणता वापरला, तर तंगूस थ्रेड वापरला आहे। त्यानंतर आता इथं डिझाईन बनवायची, तर इथं मी काय असं याने ट्रेस वगैरे काहीही करणार नाही, छापून वगैरे डिझाईन घेणार नाही। व्हाईट पेन्सिल घेतली आणि त्यानं हलक्या हातानं असा आकार देऊन घेते। तुम्ही पाहू शकता एका साईडला इकडं तोंड करते, एका साईडला तिकडं तोंड करते आणि जिथं बॉर्डर आहे बॉर्डरच्या वरती ही डिझाईन बनवते। तुम्ही देखील असंच हाताने असे शेप देऊ शकता, काहीच इझिली नसतं। फक्त खूप जास्त खाडाखोड वगैरे करायची नाही, आल्ला हलक्या हातानं व्यवस्थित असे हलके हलके शेप देऊन घ्यायचे। त्यानंतर इथे मी कट बीट्स घेतलेले आहेत आणि कट बीट्स अशा प्रकारे एक 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 कट बीट्स टाकायचा। हे कट बीट्स खूप जास्त टाकायचे नाही, अन्यथा त्याची जी फिनिशिंग आहे ती बिघडते। तर इथे एक एकच कट बीट्स टाकायचा, जेणेकरून फिनिशिंग जी आहे ना ती वर्कला खूप सुंदर येते आणि दिसताना पण छान दिसतं, त्याचा आकार वगैरे एकदम छान बसतो। यासाठी एक एक कट बीट्स टाकून इथं मी अशा प्रकारे आता गाठ मारून देते। आणि आता एक फूल हे असं बनवलं ना, एक पाकळी, तर हे सगळे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत। जेवढे पण इथं आपण बनवले ते सगळे आता तुम्हाला इथं अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। एक 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 करून सगळ्या याला हे कट बीट्स तुम्हाला लोड करून द्यायचे। खूप सिंपल डिझाईन आहे, म्हणजे खूप कमी वेळ लागतो आणि खूप दिसायला पण खूप सुंदर दिसते बरं का, दिसायला एकदम भारी दिसते। आत्ता 9 तारखेला जस्ट ज्यांचं लग्न झालं त्यांना त्यांच्यासाठी मी ही डिझाईन बनवली होती। त्यांच्या सप्तपदीच्या ब्लाऊजवरती डिझाईन बनवली होती। ही कलांजली पैठणी होती, खूप सुंदर अशी साडी होती आणि त्यावरती आपण हा ब्लाऊज बनवलेला होता। तुम्ही पण बनवू शकता तुमच्या ब्लाऊजवरती किंवा नवरीच्या ब्लाऊजवरती, कोणत्याही बनवा, खूप सुंदर दिसते। कमीत कमी वेळेमध्ये होते हे वर्क। मी फक्त आय थिंक 2 दिवसामध्ये ब्लाऊज शिवून तयार केला होता। त्यानंतर इथे शुगर बीट्स घेतलेले आहेत मी आणि अशा प्रकारे 5-5 मणी जे आहेत ना तर ते 4 लाईनमध्ये असे क्रॉस टाकून घेतलेले आहेत। इथं तुम्हाला असा क्रॉस शेप द्यायचा आहे की एखादा पान शेप देत आहे अशा प्रकारे। इथं पाहू शकता एक लाईन टाकली, दुसरी लाईन तिच्यापेक्षा 2 मणी सोडून खाली घेतली, तिसरी लाईन तिच्यापेक्षा थोडीशी 2 मणी सोडून खाली घेतली। असं केल्याने एक क्रॉस शेप बसतो आणि पान शेप सारखा तो दिसतो। तर इथे बघू शकता पूर्ण जे आपण असं डिझाईन बनवली होती त्याचे एक 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 देऊन घेतलं। खूप जास्तही दिलेले नाहीत, खूप कमीही दिलेले नाहीत, बरोबर जिथं जिथं द्यायची गरज होती इथं तुम्हाला डिझाईनमध्ये दिसत असेल, बरोबर जिथं बाक आहे तिथं बरोबर ते एक एक देऊन घेतले। त्यानंतर इथं B700 फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे इथं चिटकून देते, म्हणजे पूर्ण याला तुम्हाला इथं लावून द्यायचं आहे। इथं आपण फिटिंगचे आय शेपचे पान स्टोन चिटकवणार आहोत। तुमच्या तिकडे त्याला पत्रा स्टोन पण म्हणू शकतात, आमच्या इकडे फिटिंग स्टोन म्हणतात, एरियानुसार नावं देखील बदलतात। हे अशा प्रकारे आहेत। त्यानंतर हे चिटकवायचे कशाने, तर हे माझ्याकडे एक पेन टाईप आहे ज्याला थोडासा ग्लू लावला की ते उचलले जातात। पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आपली साधी जी मण्यांची सुई असते ना तर तिच्या बॅक साईडला थोडासा फॅब्रिक ग्लूमध्ये ती बुडवायची आणि ते मणी आल्हार तिला उचलले जातात आणि त्यानंतर तिथं ते चिटकून द्यायचे। इतकं सिंपल आहे। इथं बघू शकता किती अशी हे विरळ विरळ डिझाईन दिसत होती, तर आता एवढे स्टोन चिटकवले किती भरगच्च दिसायला लागली, म्हणजे खूप सुंदर दिसते। ज्यावेळेस आपल्याला कस्टमरला ज्यावेळेस कमी बजेटमध्ये भरगच्च ब्लाऊज हवा असतो त्यावेळेस तुम्ही असं करायचं आहे, किंवा कोणत्याही ब्लाऊजला हे स्टोन वगैरे चिटकावंच लागतात, जेणेकरून त्याचा लुक जो आहे ना तर तो सुंदर येतो आणि दिसायला पण ब्लाऊज एकदम छान दिसतो। तर सगळीकडे अशा प्रकारे हे स्टोन चिटकून द्यायचे, म्हणजे याचा लुक जो आहे तर तो अजून छान येतो आणि कमी वेळेमध्ये खूप भरगच्च डिझाईन दिसते।
आपल्याला पण बनवायला सोपं होतं, कस्टमर पण खुश होतं. आणि त्यानंतर इथे मी स्लीव्जला खाली लटकन्स देखील बनवले आहेत, पण ते शेअर केले नाहीत कारण की ते मी भरपूर वेळेस शेअर केले आहेत लटकन्स कसे बनवायचे. त्यामुळे इथं व्हिडिओमध्ये शेअर केले नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मग मी ते सांगितलेलं नाही इथं कसे बनवायचे. तुम्हाला जर कोणी नवीन सबस्क्रायबर असेल त्यांना माहीत नसेल की लटकन परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसे बनवायचे, तर मला नक्कीच कमेंट करा, मी ते देखील तुम्हाला सांगेल. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो माझा. एक तर रिप्लाय देणं शक्य होत नाही, पण कमेंट मात्र सगळ्या वाचते आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवते म्हणजे बनवतेच. थोडा लेट का होईना पण तो व्हिडिओ आपला येतोच, असं नाही की नाही येत म्हणून. त्यामुळं तुम्हाला जे प्रॉब्लेम्स असतील त्या कमेंट नक्की करत जा. त्यानंतर असे डॉट डॉट देऊन घ्यायचे आहेत फॅब्रिक ग्लूचे आणि इथं आपण गोल आकाराचे फिटिंगचे स्टोन चिटकवणार आहोत. यांना अजून लुक जो आहे ना तर तो डिझाईनचा एकदम भरगच्च दिसणार आहे आणि ब्लाऊज जे आहे तर ते खूप सुंदर असं वाटणार आहे. त्यामुळं तुम्ही ही डिझाईन नक्कीच ट्राय करा. कमीत कमी वेळेमध्ये बनते पण दिसायला इतकी सुंदर दिसते की बास. कारण की तुम्ही फायनल लुक ब्लाऊजचा पाहताल ना तर खूपच सुंदर दिसते. आणि हे माप थोडंसं मोठं होतं, 46 इंच छातीचं माप होतं. तुमच्या ब्राईडचं वगैरे किंवा तुमचं माप जर छोटं असेल तर अजून डिझाईन जी आहे तर ती भरगच्च दिसते. तर हे पहा, इथं अशा प्रकारे स्टोन चिटकून द्यायचे. हे तुम्हाला हे ऑप्शनल आहे, इथं किती चिटकवायचे, किती अंतरावर चिटकवायचे. कोणी कोणी असं देखील विचारेल, पण हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जितक्या अंतरावर चिटकवायचे तितक्या अंतरावर चिटका. पण थोडेसे दाट जर तुम्ही स्टोन जास्त चिटकवले ना तर ते काय होतं, तिथं स्टोन म्हणजे जास्त हायलाईट होतात आणि स्टोन वर्क जे आहे तर ते छान दिसतं, म्हणजे डिझाईन आपली भरगच्च दिसते, खूप विरळ दिसत नाही. त्यामुळे स्टोन जे आहेत तर ते थोडे जास्त प्रमाणात चिटकवलेत मी, जेणेकरून डिझाईन जी आहे तर ती अजून छान दिसावी उठून यासाठी. तर अशा प्रकारे इथं आपण पूर्ण स्टोन मी चिटकून घेतलेत. आता त्यानंतर ब्लाऊजच्या वरच्या साईडला आपल्या करायचे हायलाईट आणि खालच्या साईडला देखील मध्ये काठ आहे तर त्या काठाला देखील अशा प्रकारे मी इथं 5 स्टोन जे आहेत तर ते चिटकून घेणार आहे. खूप जास्तही चिटकवणार नाही, खूप कमीही चिटकवणार नाही आहे, फक्त 5च चिटकवणार आहे. दोन्ही पण स्लीव्जला सारखे आले पाहिजे यासाठी फक्त 5च चिटकून घेतले, तिथं दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर इथं आपण वरती बुट्टी वर्क करणार आहोत, तर त्या बुट्टीच्यामध्ये मी हे स्टोनमध्ये चिटकवणार आहे आणि त्याच्या साईडनं जे आहे तर ती शुगर बीटची बुट्टी देणार आहे. तर त्यासाठी इथं देखील आपण अशा प्रकारे हे स्टोन चिटकून घेणार आहोत आणि त्याला शुगर बीट्सनं आउटलाईन करून घेणार आहोत. तर इथं देखील डॉट डॉट देऊन घेतले आणि त्याच्यावरती स्टोन जे आहे तर ते मी असे चिटकून देणार आहे. तुम्हाला इथं ज्यावेळेस स्लीव डिझाईन बनवतात त्यावेळेस तुम्हाला इथं काळजी घ्यायची असते की इथं बुट्टी वर्क करताना दोन्ही पण स्लीवला सेम आलं पाहिजे, एकेला कमी एकेला जास्त असं व्हायला नको. स्टोन पण चिटकवताना डिझाईनचे खालच्या ते पण व्यवस्थित तुम्हाला पाहून चिटकवायचे, म्हणजे दोन्ही पण डिझाईनचे सेम झाले पाहिजे. एकीला खूपच कमी झालेत, एकीला खूप जास्त झालेत असं व्हायला नको, सेम मनी झाले पाहिजेत. इथं पाहू शकता फक्त इथपर्यंतच वर्क झालं आहे तरी पण स्लीव्ज किती सुंदर दिसते. तुम्हाला पण आवडली ना? मला तर खूप आवडली. त्यानंतर इथं अशा प्रकारे शुगर बीट्सनं जे आहे ना तर ते हे जेवढे पण स्टोन आहेत खाली पण आपण जे काठ होता तिथं 5 स्टोन चिटकवले आणि वरती देखील ब्लाऊज हायलाईट करण्यासाठी जे स्टोन चिटकवले तर तिथं देखील अशा प्रकारे तुम्हाला हे बुट्टी वर्क जे आहे तर ते करून द्यायचं आहे. तर शुगर बीट्सनं आउटलाईन करून बुट्टी तयार करायची आहे, एवढंच आहे. बुट्टी देताना फक्त 2-2 शुगर बीट्स टाका, जास्त टाकू नका. त्यानंतर इथं पाहू शकता खाली पण आपण जे स्टोन चिटकवले होते 5 त्याला देखील सेम अशा प्रकारे तुम्हाला इथं आउटलाईन देऊन घ्यायची आहे आणि हे वर्क कंप्लीट झालेलं आहे आपलं. खूप सुंदर दिसताना. आणि प्राईस पण याची रिजनेबल ठेवली होती मी. प्राईस आय थिंक 1600 रुपये प्राईस घेतली होती मी याची, फक्त वर्क करायची. खालचे लटकन बनवायचे 400 रुपये चार्ज घेतला होता आणि ब्लाऊजची शिलाई जी आहे तर ती 350 रुपये घेतली होती. अशी मिळून याची शिलाई 2350 रुपये घेतलेली आहे. तुम्हाला देखील कोणाला बनवायचं असेल असं सेम टू सेम ब्लाऊज तर तुम्ही देखील कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर डिझाईन होते आणि कमीत कमी वेळेमध्ये एकदम भरगच्च अशी दिसते. त्यामुळे तुम्हाला जर कोणाला करायची असेल तर ह्याच प्राईजमध्ये तुम्हाला देखील ही डिझाईन करून भेटणार आहे. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ब्लाऊज सुंदर असं बनवून घ्या. तर तुम्हाला ही डिझाईन आवडली की नाही मला कमेंट करून नक्कीच कळवत जा, म्हणजे मला देखील असं उत्साह वाटेल. आणि याचा बॅक नेकची देखील डिझाईन तुमच्यासोबत शेअर होणार आहे लवकरात लवकर, तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहायला मिस करू नका.
म्हणजे तुम्हाला तो पण तिथं पण आयडिया येऊन जाईल की बॅकनेक देखील इतका सुंदर कसा बनवायचा ते. तर हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे, जो की इतका सुंदर आलेला आहे. ब्लाऊज 46 इंच चेस्टचा ब्लाऊज होता. थोडासा मोठा होता, पण ब्राईडला एकदम छान असे ब्लाऊज बसलेले आहेत. त्यांचा खूप सुंदर असा रिव्ह्यू मला आलेला आहे. मी माझ्या इंस्टाग्राम ID वरती त्यांचा शेअर केला होता फोटो वगैरे. खूप छान असे ब्लाऊज त्यांना फिटिंगला बसले. त्यांनी देखील मला सांगितलं की मेसेज करून खूप छान असे ब्लाऊज वगैरे बसले त्यांना फिटिंगला. डिझाईन पण खूप जास्त आवडली. तुम्हाला पण माझा इंस्टाग्राम ID पाहायचं असेल तर प्रियाज फॅशन वर्ल्ड म्हणून सर्च करा. थँक्यू.